महावितरणच्या 2023 या भरतीमध्ये एकंदरीत 5347 जागाची भरती निघाली आणि त्यामध्ये एकंदरीत 4% म्हणजेच 424 पदाची जी भरती आहे ती दिव्यांगांसाठी राखीव होती आणि त्यानंतर याचा रिझल्ट मात्र 2025 या ठिकाणी लागलेला आहे आणि त्यानंतर मात्र 2026 मध्ये यांची एकंदरीत जी कागदपत्रे आहेत त्यांची पडताळणी झाली आणि त्यानंतर मात्र ज्यावेळी अपॉइंटमेंट देण्याची वेळ आली त्यावेळेस मात्र जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांना मात्र उडीची उत्तरे मिळायला लागली आणि त्यामुळे आता हे सर्व दिव्यांग बांधव आता दिव्यांग कल्याण आयुक्तालयाच्या बाहेर आहेत आणि या ठिकाणी कमीत कमी 100 ते 150 संपूर्ण विद्यार्थी आहेत ज्यांनी ही एकंदरीत परीक्षा दिली होती आणि यामुळे आता अन्नत्याग बेमुदत आमरण उपोषण सध्या सुरू आहे। दिनांक 1/4/2026 पासून हे आंदोलन सध्या सुरू आहे आणि जोपर्यंत आमच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन असंच तीव्र स्वरूपात करू असा देखील इशारा यावेळी यांच्यात देण्यात आलेला आहे। आणि नेमकं हे पूर्ण प्रकरण काय आहे जाणून घेऊया। दादा काय सांगाल, एकंदरीत तुम्ही आमरण उपोषण देखील केलेलं आहे आणि अन्नत्याग देखील केलेला आहे आणि नेमकं काय प्रकार आहे हा? म्हणजे सर 2023 ला आपल्या महावितरण कंपनीमध्ये 5442 जागा निघल्या होत्या विद्युत साहेबांच्या। त्याच्यापैकी 412 जागा दिव्यांगाच्या होत्या बरं का। आणि त्याच्यामध्ये दिव्यांग 412 जागा असताना आम्ही फॉर्म भरले आणि सिलेक्शन झालं आमचं, म्हणजे पेपरवर द्यायला सगळी गोष्टी आल्या आमच्या पडताळणी झाली। पण मग महावितरण कंपनीचं असं म्हणणं पडलं की ज्या 3 कॅटेगरी त्यांच्या 3 कॅटेगरी फक्त 3 कॅटेगरी आम्ही विचार करणार आहे समाजामध्ये, आम्ही बाकी तुमची करू शकत नाही। नंतर आम्ही मग काय केलं त्या विरुद्ध आम्ही आपण दिव्यांग कार्यालयामध्ये तिथं आम्ही केस दाखल केली 8 महिन्यापूर्वी आणि 8 महिन्यापूर्वी दाखल केल्यानंतर मला पहिली गोष्ट हीच आढळली की त्या 8 महिन्यामध्ये कम से कम आमची केस चालू असताना आता पण 3रा आयुक्त बदलला काय, 3रा आयुक्त। पहिला जो आयुक्त होता समीर कुर्तकोटी, तर यांनी ज्या प्रकारे आम्हाला समजा एक प्रकारे आमचा जो हिअरिंग चालू होती बरं का, तर यांचं जे पुरावे होते आमच्याकडे त्या पुराव्यात आम्ही केस लढली त्यादरम्यान समजा समीर कुर्तकोटी साहेबांचं असं म्हणतो तुम्ही केस स्ट्रॉंग पाहिजे तुमची सगळी काय। तर नंतर त्यांची बदली अचानक म्हणजे आमचा निकाल लागत शक्यता होती 8 दिवसामध्ये, पण त्यांची अचानक बदली आली। ते बदली झाला आम्ही त्यावर संशय आला की बदली कशी झाली समजा आईने आमचा निकाल लागायची शक्यता आणि त्याची बदली होऊन गेली। मग नंतर महेश पाटील सरना एकदम विरोध केला काय 1 दीड महिन्यात। आम्ही त्यावेळेस अधिवेशनाला गेलतो, त्यावेळेस अतुल साहेब भेटलो आम्ही स्वतः। भेटण्याचा प्रयत्न असा केला की ते म्हणे सकाळी मुद्द्याला थांबले 9:30 वाजता अतुल साहेब। तर त्यांना भेटत त्यांनी काय त्यांचे पेला पाठवलं आणि त्यांनी थर्ड मारला चालू आम्हाला म्हणजे धोका द्यायला चालू गेला अतुल साहेब। ते गेले त्याच्यानंतर आम्ही याला भेटलो जे सचिव साहेब होते घोडके साहेब म्हणून, त्यांना भेटलो आम्ही। मग त्यांच्यानंतर त्यांनी महेश पाटील साहेबांना सांगून आमची इथे हिअरिंग लावली। हिअरिंग लागली ते एकच हिअरिंग झाली, एक हिअरिंग झाल्यानंतर त्यांची डायरेक्ट झाली बदली। मग आले सतीश बडे साहेब आपले। शेवट तुम्हाला काय सांगणार? शेवट सर एक सांगणे आम्हाला की ज्या आमची जागा उरलेल्या जागा हक्काच्या जागा आमच्या 219 जागा, त्या जागेकरता आम्हाला त्यात सामावून घ्या आणि ज्या जागा उरलेल्या जागा 219 ते आम्हाला सामावून घ्या, बाकी काही नाही सर आम्हाला काय। दादा तुम्ही आरोप देखील केला होता की यामध्ये जे दिव्यांग जे काही जणांची जी भरती झालेली आहे त्यांनी खोटे कागदपत्र देखील दाखल केलेले आहेत, याचा पुरावा तुमच्याकडे काय आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? आमच्याकडे सर्वच पुरावा आहे। म्हणजे आधी कोणता उमेदवार येते तो आधी कर्णबधिरीचं सर्टिफिकेट काढते, त्यानंतर त्याला जाहिरातीमध्ये प्रसिद्ध म्हणजे दिसते का याच्यामध्ये कुष्ठरोग मुक्त तर राखीव आहे, मग तो ते कर्णबधिरीचं सर्टिफिकेट सरेंडर करून तो कुष्ठरोगाचा काढून पात्र होते। म्हणजे असे दिव्यांग बोगस दिव्यांग या भरतीमध्ये लाभ घेऊ शकतात, आमचे खरे दिव्यांग का नाही लाभ घेऊ शकत हे माझं म्हणणं आहे। बरं, तुम्ही एकंदरीत थोड्या वेळ बोलते वेळी तुम्ही चर्चा करते वेळी सांगितलं की जे तुम्हाला महावितरणाकडून अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं की यावेळी जे जोखमीचं काम आहे महावितरणाचं, तर त्यामुळे तुम्हाला ही अपॉइंटमेंट देत नाही, तर त्याबद्दल काय सांगाल? आता त्याच्यामध्ये कसं आहे, आम्ही स्वतः जोखमीचं काम असून सुद्धा आम्ही स्वतः कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर महावितरण मध्ये काम करतो, म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही काम करू शकतो, आम्ही शिकाऊ उमेदवारी पूर्ण करू शकतो। तर मग याच्यामध्ये आम्हाला का असं तुम्ही डावलण्यात म्हणजे प्रयत्न करता की जोखमीचं काम आहे म्हणून? काय सांगाल, काय नेमकं काय वाटतं तुम्हाला आता आणि तुमची काय मागणी आहे? मला काय म्हणायचंय सर, एवढं आम्ही ITI ला ऍडमिशन घेतलं, म्हणजे शिकतो माणूस ते कशासाठी शिकतो की पुढे जाऊन भविष्यात काहीतरी जॉब भेटावा म्हणून शिकतो। आता आम्ही ITI केलाय, 1 वर्ष अप्रेंटिसशिप केली आणि आमच्यातली बरेचसे मुलं आउटसोर्सला पण आहेत आणि ते पण तेच काम करतात की जे ते सरळ सेवेत लागल्यानंतर करणार आहेत। मग ते तुम्ही आम्हाला आउटसोर्सला घेताय कॉन्ट्रॅक्ट बेसवर, मग सरळ सेवेत का डावलताय? बरं, महावितरणी पदसुनिश्चिती पण केलेली नाहीये, सगळा मनमानी कारभार केलेला आहे। आणि जे आपल्या समाजात कमी दिव्यांग प्रकार आहेत, जसं की उदाहरणार्थ वाढ खुंटणे, ऍसिड हल्ला आणि कुष्ठरोग मुक्त, तर ह्या 3 कॅटेगरी अगदी दळणातल्या खड्यासारखे वेचून घेतल्यासारखे ठेवलेत आणि जे जास्त आहेत लोकोमोटर डिसेबिलिटी आम्हाला त्याच्यापासून वंचित ठेवलेले। दादा एकंदरीत आयुक्तालयाकडून किंवा महावितरणाकडून तुम्हाला आता पदनियुक्तीसाठी त्यांच्याकडनं म्हणजे काय भूमिका त्यांची मांडलेली आहे? त्यांनी आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आम्ही आमच्या बाजूचा निकाल दिलेला आहे, तुम्ही सरळ कोर्टाची भाषा वापरा। कोणी निकाल दिलेला?
दिव्यांग आयुक्तांनी यांनी निकाल दिलाय की बा तुम्ही कोर्टामध्ये जा आणि कोर्टामधले तुम्ही जे काय बोलायचं इथं बोला, इथं आमच्याजवळ बोलून काही फायदा नाही, असं त्यांनी आम्हाला सांगितलंय. आता तुमची मागणी काय असणार आहे आणि हे आमरण किती उपोषण किती दिवस असणार आहे? आता आमचं म्हणजे बेमुदत उपोषण असणार आहे जोपर्यंत आमची मागण्या पूर्ण होत नाही. एक मागणी आमची अशी की बा आम्हाला जसं आहे तशा प्रकारे नियुक्ती देऊन द्या आणि जे महावितरणमध्ये बोगस दिव्यांग लागलेले आहेत त्यांच्यावर तुम्ही म्हणजे कारवाई करा. आणि म्हणजे विषय असा आहे नेमका का जे आता पदसुनिश्चिती केलेली नाहीये, आता ज्या अधिकाऱ्यांनी पदसुनिश्चिती केली नाहीये त्यांच्याकडे प्रशासकीय कारवाई तुम्ही करा. तर एकंदरीत हे होते दिव्यांग बांधव ज्यांनी आपल्या ज्या मागण्या आहेत त्या आपल्या पुढे मांडलेल्या आहेत. आणि यामध्ये जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांनी चुकीची कागदपत्रे देऊन नियुक्ती झालेल्या आहेत त्यांच्यावरती देखील कठोर कारवाई करा अशी देखील मागणी या संपूर्ण दिव्यांग बांधवांकडून केली जात आहे. आता यावरतीच आपण आयुक्तालयामार्फत देखील यांचं काय उत्तर आहे ते देखील आपण पाहणार आहोत. आता नेमकं यांचा प्रश्न आता हा कसा मार्गी लागतो हे देखील पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सोबत अमित मुंडे, पुणे.